नागराजचा खेळ आता संपला. आपण पाहतोय ठरलं तर मग मालिकेचा 16 डिसेंबरचा रिव्ह्यू. तर चला पाहूया. प्रिया लग्नावरून परत येते आणि काहीही घडलं नाही असं दाखवून सरळ आपल्या रूम मध्ये निघून जाते. तेव्हा सायली प्रियाने केलेले कटकारस्थान घरच्यांना सांगते. इकडे नागराज बांधलेल्या महिपतला आपण आत्ता भांडायला नको. खरं तर आता आपण एकमेकाचा हात धरून राहायची गरज आहे म्हणून सांगतो. पण महिपत बोलतो की अहो शेठ, मी तुमचे हात धरले असते पण तुम्ही मला बांधून ठेवले ना. मला आत्ता सोडा, मी लगेच तुमचे हातपाय धरतो. तेव्हा महिपतचा राग बघून नागराज घाबरतो. इकडे सायली आणि अर्जुन रविराजला बोलायला आलेले असतात. तेव्हा अर्जुन सायली रविराजला विचारतात की तुमची कोणासोबत शत्रुता आहे का. तेव्हा नागराज तिथे येतो आणि त्याला पाहून सुमनचा चेहरा पडतो. तेव्हा सायली बोलते की सुमन काकू, तुमचा चेहरा का पडलाय, तुम्हाला काही माहित आहे का या अपघाताबद्दल. तेव्हा नागराज म्हणतो की हे काय विषय काढलाय, आता सगळं चांगलं चालू आहे, आपल्या वहिनीची पण स्मृती आलेली आहे. त्यानंतर नागराजवर संशय घेऊन अर्जुन आणि रविराज रूम मध्ये जाऊन बोलत असतात. इकडे सुमन नागराजला बोलते की तुमचा आणि महिपतचा संबंध आहे हे दादाला सांगून टाका. तेव्हा नागराज तिला मारतो आणि गप्प राहायला सांगतो. इकडे प्रिया महिपतला माफी मागायला येते. तेव्हा महिपत तिला त्याचे केलेले गुन्हे सांगतो. प्रिया बोलते की हे तुम्ही मला का सांगताय. तेव्हा महिपत बोलतो की काही दिवसांनी पोलिसांना तुझा सापळा आणि त्याला बांधलेला मोठा दगड एवढंच फक्त दिसेल. जर का तू मला सोडलं तरच तू वाचशील. तेव्हा प्रिया बोलते की मी तुम्हाला नाही सोडू शकत. मी जर तुम्हाला सोडलं तर नागराज मला मारून टाकीन. इकडे रविराज, अर्जुन आणि सायली रविराजची कोणाशी शत्रुता आहे हे पाहण्यासाठी केसच्या फाईल चेक करत असतात आणि हा भाग इथेच संपतो.